कल्याण डोंबिवलीमधले ठाकरेंचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल असल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे। 122 जागांपैकी भाजपचे 50 तर शिवसेनेचे 53 नगरसेवक विजयी झालेत आणि यामुळे महापौर पदासाठी भाजपला 12 आणि शिवसेनेला 9 जागांची गरज असल्यामुळे भाजप आणि शिंदेमध्ये स्वतःचा महापौर करण्यासाठी शीतयुद्ध सुरू झालंय। यामध्ये ठाकरेंचे 11 नगरसेवक किंगमेकरच्या भूमिकेत असल्यानं त्यांचा भाव चांगलाच वधारलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे मधुर म्हात्रे आणि त्यासोबतच इतर नगरसेवक नॉट रिचेबल असल्यामुळे खळबळ निर्माण झालेली आहे। आता त्यांच्या घरावर नोटीसही लावण्यात आली आहे। दरम्यान नॉट रिचेबल नगरसेवकांबाबत वरुण सरदेसाईंनी स्पष्टीकरण दिलंय। पलटूराम म्हणत असतील तर मतदार त्यांना माफ करणार नाही। इथे न आलेल्या नगरसेवकांशी संपर्क सुरू असल्याचंही वरुण सरदेसाई यांनी म्हटलंय। सगळे जवळपास आमच्या सोबत आहेत। आज जे बैठकीला उपस्थित होते त्या सगळ्यांचं आम्ही सही आणि ते सगळे सदस्य हे आज उपस्थित होते। जे उरलेले सदस्य आहेत यांना आम्ही संपर्क केलेला आहे। खरं तर यांनी आता स्वतः विचार करायला पाहिजे, कारण ते अधिकृत चिन्हावर निवडून आलेले आहेत। लोकांनी यांना मतदान करताना ठाकरे बंधूंना मतदान, शिवसेनेला मतदान, उद्धव ठाकरे साहेबांना मतदान म्हणून मतदान केलं। लोकांनी यांना निवडून आणलं आणि निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी जर हे पलटूरामगिरी करत असतील तर मग जनता यांच्यावर विश्वास ठेवेल का? हा त्यांनी किमान विचार करण्याची आता गरज आहे। आता एक मोठी बातमी आहे। जोवर जमतंय तोवर ठीक, नाहीतर स्वबळ असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी केलंय। कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। भाजप आणि शिवसेनेची युती आहे, मात्र जोवर दोन्ही पक्षांना युती मान्य असेल तेव्हा आम्ही स्वबळावर लढणार असं नरेश म्हस्केंनी स्पष्ट केलंय। युती आहे, युती जोपर्यंत आहे दोन्ही पक्षाला मान्य आहे तोपर्यंत युती आहे। पण ज्या दिवशी युती नसेल तर नक्कीच आम्ही आमचा पक्ष का विसर्जित नाही करणार, स्वबळावर लढणार। जोपर्यंत युती आहे दोघांचं जमतंय, एकच मुद्दा आहे हिंदुत्वाचा, आणि जर आम्हाला म्हटलं की नाही बाबा हे नकोच तर आम्ही काय पक्ष आमचा बंद नाही करणार, लॉक अँड कीमध्ये ठेवणार। आम्हाला जेवढं जमतं स्वबळाचं नक्कीच आम्ही लढू। तर ठाण्याच्या महापौर पदावरून सध्या शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। केवळ ठाण्यात नाही तर कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होईल असा विश्वास खासदार नरेश म्हस्केंनी व्यक्त केलाय। एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते। ठाण्यात आमचा महापौर त्या ठिकाणी 100% बसणार, महायुतीचा महापौर। कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, उल्हासनगर महानगरपालिका असेल, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आमचा महापौर बसेल। आणि बऱ्याच ठिकाणी महापौर बसवण्याचा आम्ही मुंबईमध्ये माननीय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब बसून निर्णय घेतील। महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढलोय। महापौर जर मुंबईत आमचा बसला तर नक्कीच आनंद होणार आहे, कुणाला नाही होणार आनंद। त्यामुळे प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला महापौर त्या महानगरपालिकेवरती बसावा। शिंदेच्या शिवसेनेच्या नवी मुंबईमध्ये 10 जागाही जिंकून येणार नाहीत अशी वक्तव्य करण्यात येत होती। त्याच नवी मुंबईमध्ये शिवसेनेनं 40 नगरसेवक निवडून आणलेत असं विधान खासदार नरेश म्हस्केंनी केलंय। इतकंच काय तर गणेश नाईकांच्या विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेच्याच जागा निवडून आल्याचं सांगून म्हस्केंनी गणेश नाईकांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये म्हस्केंनी नाईकांना टोला लगावलाय। टांगा पलटी, घोडे फरार, आता मी या विषयावरती जास्त काही बोलणार नाही, परंतु प्रत्यक्ष तुम्ही जर त्यांना विचारलं की 10 जागासुद्धा येणार नाहीत या नवी मुंबईमध्ये, त्या नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत 42 जागा आम्ही निवडून आणल्या, 40% जागा आम्ही निवडून आणल्या। एकास एक लढत की नवी मुंबईमध्ये 10ही जागा निवडून येणार नाहीत अशा पद्धतीची चर्चा होत होती, अशा पद्धतीची वक्तव्य होती ती। एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 42 जागा निवडून आणल्या। ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, तर त्याच्यामुळे ते त्यांचे उमेदवार निवडून आणण्याकरता प्रयत्न करणार। परंतु नाईक साहेबांच्या ऐरोली जो विधानसभेमध्ये आमदार आहेत तिथे आमचे किती नगरसेवक आलेत निवडून तुम्ही बघा।
त्याच्यामध्ये मेजॉरिटी आमचे जवळजवळ आमचे 4 आणि 4 8, 1 9, 3 11 आणि 4 15 आणि 2 17, जवळजवळ 17 आणि जवळजवळ 23-24 नगरसेवक, 24च्या वरती नगरसेवक आमचे त्या मतदारसंघात निवडून आलेत. ऐरोली विधानसभा मतदारसंघात आमचे निवडून आलेले आहेत. आमचे नगरसेवक जास्त निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये. आता एक मोठी बातमी येते. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसानच झालं असा तक्रारीचा सूर राज्यातल्या भाजप नेत्यांनी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींसमोर आळवल्याची माहिती येते. शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाला. शिंदेंची मुंबईतली कामगिरी निराशाजनक होती. भाजप जास्त जागा लढली असती तर भाजपनं 100हून अधिक जागा जिंकल्या असत्या असं वास्तव केंद्रातल्या नेत्यांकडे राज्यातल्या नेत्यांनी मांडल्याची माहिती आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही राज्यातल्या भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता सत्तेची समीकरणं जुळवण्याला वेग आलाय. आज ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आपली अधिकृत गटनोंदणी करतील. सकाळी 10 वाजता दादरच्या शिवसेना भवन येथे सर्व 65 नगरसेवक हे एकत्र जमणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानंतर हे सर्व नगरसेवक बेलापूरच्या दिशेने रवाना होतील. नवी मुंबईमधल्या बेलापूर येथे असलेल्या कोकण भवन आयुक्त कार्यालयामध्ये या नगरसेवकांची गटनोंदणी केली जाईल. मुंबई महापालिकेमध्ये एमआयएम भाजपला पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट झालंय. समुद्राचे 2 किनारे कधीही एकत्र येऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया ओवेसींनी दिली आहे. हो ही नहीं सकता, समंदर के 2 किनारे कभी एक नहीं हो सकते. एक हमारे अकोट से 5 कॉर्पोरेटर जीते थे. इन्होंने उनको हमने वार्न किया था. पहले उन्होंने हमसे कहा कि गुट बनाते हैं, फिर उनको नहीं मालूम था कि बीजेपी है, तो हमने उनसे कहा कि फौरन जाकर आप आपके म्युनिसिपल कमिश्नर लेटर दीजिए, उस ग्रुप से बाहर निकलिए. राज्यामधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून आजचा दिवस सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दुपारी 3 वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार असल्यानं शेवटच्या क्षणी धावपळ उडू नये म्हणून प्रशासनही सज्ज झालंय. राज्यातल्या एकूण 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी ही मतदान होत आहे. 5 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होईल तर 6 फेब्रुवारीला मतमोजणी पार होऊन निकालाचा गुलाल उधळला जाईल. 12 जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र अनेक ठिकाणी अजूनही महायुती किंवा आघाडीचं चित्र अस्पष्ट आहे आणि त्यामुळे इच्छुकांमध्ये कमालीचा संभ्रम आहे. पाहूया महापालिकांमध्ये आताची नेमकी काय स्थिती आहे. तर कुठल्या जिल्हा परिषदांमध्ये नेमकी काय स्थिती आहे हे आपण पाहतोय. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती होतीये. मात्र महाविकास आघाडीचा निर्णय अद्याप झालेला नाहीये. रत्नागिरी जिल्हा परिषद भाजप शिवसेनेची युती झाली आहे. राष्ट्रवादी स्वबळावर लढतीये तर इकडे महाविकास आघाडीचा निर्णय नाही. रायगड जिल्हा परिषद महायुतीचा अजूनही निर्णय नाही. महाविकास आघाडीचाही कुठलाही निर्णय झालेला नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेची युती झाली आहे. राष्ट्रवादी स्वबळावर लढतीये. महाविकास आघाडीचा निर्णय नाही. सिल्लोड तालुक्यात भाजप शिवसेना स्वतंत्रपणे लढतीये. मात्र तिथेही महाविकास आघाडीचा निर्णय अजूनही झालेला नाहीये. परभणी जिंतूर विधानसभा मतदारसंघातच भाजप आणि शिवसेनेची युती झालेली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या निर्णयाची अजूनही प्रतीक्षा आहे. परभणीमध्ये अन्य ठिकाणी युतीची बोलणी अजूनही सुरूच आहेत. तर काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट यांच्या युतीची आज शक्यता आहे. परभणी जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढतीये तर काँग्रेस आणि शिवसेना, ठाकरे हे युती करू शकतात. तिकडे सोलापूरमध्ये अक्कलकोट विधानसभेमध्ये भाजप स्वबळावर लढतीये आणि महाविकास आघाडीचा निर्णय अजूनही झालेला नाहीये. सांगोला, बार्शी विधानसभेमध्ये भाजप शिवसेनेची युती झाली आहे आणि इकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहेत.
वडगाव मावळमध्ये काल पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेत। यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आमने सामने आले। राष्ट्रवादी काँग्रेसची पंचायत समिती चौकात सभा सुरू असताना भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह भाजपचे उमेदवार सभास्थळावरून उमेदवारी दाखल करण्यासाठी चालले होते। यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले। माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी यावेळी आमदार सुनील शेळकेंना नमस्कार केलाय, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार आणि नेते जात असताना घोषणाबाजी सुरू केली आणि यामुळे बाळा भेगडे यांनी संताप व्यक्त करत अपशब्द वापरले। रायगड नंतर रत्नागिरीमध्येही महायुतीमधल्या मित्र पक्षांमध्ये वादंग निर्माण झालाय। रत्नागिरीमधल्या दापोलीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असं वादाचं चित्र उभं राहिलंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना आमदार योगेश कदम यांनी भाजपवर टीका करत स्वबळाचा नारा दिलाय। मी गाफील राहणारा पुढारी नाहीये, सोबत नाही आले तरी ठीक, अशा शब्दात योगेश कदम यांनी मित्रपक्ष भाजपवर निशाणा साधलाय। शिवसेना आरपीआयला एकत्र आहे, परंतु अन्य घटक पक्ष येतील की मला माहिती नाही, परंतु मी काय गाफील राहणारा पुढारी अजिबात नाही। माझी 100% तयारी झालेली आहे। सोबत आला तरी ठीक, नाही आला तरी ठीक। जसं खेळला 21-0चा निकाल आपण सगळ्यांनी मिळवून दिला, तसाच 18-0चा निकाल ह्या दापोली तालुक्यामध्ये 100% करणार हा विश्वास आजच्या लढणीच्या निमित्ताने ज्यापर्यंत हिंदुत्वाचं चर्चा करत होते आपले असे काही घटक पक्ष होते की हिंदुत्वाच्या नावाने अनेक रॅल्या काढल्या, अनेक तिथे मोर्चे काढले, परंतु ज्या हिंदुत्वाला ज्या पक्षाने विरोध केला आज त्यांच्यासोबतच आज ते युती करायला बैठका घेतात, ह्याच्यापेक्षा दुसरं कुठे दुर्दैव असू शकत नाही, दुर्दैव असू शकत नाही। आणि आपलं हिंदुत्व 100% कडवट आहे। आपलं हिंदुत्व कडवट असताना परंतु आपण कुठल्याही समाजामध्ये धर्मामध्ये आपण तिथे तेढ निर्माण करायचं काम केलं नाही। लातूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीमध्ये भाजप यंदाही आपली सत्ता कायम राखणार असल्याचा विश्वास माजी मंत्री आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांनी व्यक्त केलाय। यावेळी भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिलेत। जिल्हा परिषदेच्या 59 गट आणि पंचायत समितीच्या 118 गणांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरात भाजपची आढावा बैठक पार पडली आहे। या बैठकीनंतर मुरुमकर माध्यमांशी बोलत होते। आम्ही स्वबळावरच निवडणूक लढवणार आहोत। काही ठिकाणी स्वबळावर लढेल, काही ठिकाणी काही लोकांचं मित्रपक्षांचं काय म्हणणं आहे त्याच्याशी काय वाटाघाटी असतील ते वाटाघाटी करू, परंतु शक्यतो आम्ही स्वबळावर लढण्याचा आमचा निर्णय आहे। पण जिथं आमचे कार्यकर्ते काय म्हणतात त्यांचंही सगळ्यांचं म्हणणं विचारात घेऊन तो आपण निर्णय घेऊ। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण तसेच प्रलंबित जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडते। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 145 पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी उर्वरित ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्यामुळे निवडणुकांवर स्थगिती आली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये होत असलेल्या सुनावणीमध्ये राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेणार आणि उर्वरित निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का, यासाठी आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय, मात्र नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम आहे। वर्षपूर्ती झाली तरी पेच कायम आहे। 19 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिलेली होती। आज या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालंय, मात्र नाशिकमध्ये भाजप शिवसेना आणि रायगडमध्ये तटकरे गोगावले वाद अद्याप शमलेला नाहीये। रायगडमध्ये सत्तेचा संघर्ष शिगेला पोहोचलाय। भरत गोगावले पालकमंत्री पदासाठी आग्रही असताना आता अजित पवार गटाचे प्रवक्ते राजीव साबळे यांनी काहीही झालं तरी रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरेंनाच मिळणार असं म्हणत गोगावलेंना डिवचलंय। दरम्यान नाशिकमध्ये परिस्थिती वेगळी नाहीये, तिथेही भाजप आणि शिवसेनेतील वादामुळे गिरीश महाजन यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे आणि त्यामुळे यंदा ध्वजारोहणाचा मान कोणाला मिळणार याची चर्चा सुरू आहे। दरम्यान राष्ट्रवादीचे प्रवक्ते राजीव साबळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते पाहूया। पालकमंत्री आदित्य तटकरे यांचे नाव डिक्लेअर झालेलं होतं, त्यांना स्थगित देण्यात आलेली आहे, लक्षात घ्या। त्यामुळे पालकमंत्री आदित्य तटकरेच होणार, सगळं मंत्री होण्याचा प्रश्नच येत नाही।
तर पालकमंत्रीपदाच्या वादासंदर्भात गिरीश महाजनांची प्रतिक्रिया पण आलेली आहे. तिकडे सोलापुरात शिवसेनेमध्ये वाद उफाळून आलाय. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बोरामणी गटातून तिकीट मागितल्यानंतर माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या नेत्या अनिता माळगे यांनी केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकिटासाठी ग्रीन सिग्नल दिला असतानाही म्हेत्रे दबाव टाकत असल्याचा दावा माळगेंनी केलाय. पुरावे असल्याचं सांगत पत्रकार परिषद घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मात्र सिद्धराम म्हेत्रे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत सक्षम उमेदवार असल्यामुळे तिकीट देता येणार नाही असं स्पष्ट केलंय. हे सर्व करत असताना आम्ही इच्छुक म्हणून म्हणत असताना आमच्यांवरती डायरेक्ट जीवे मारण्याची धमकी, ह्यांना उडवतं म्हणून धमकी, गाडीने खलास करतो म्हणून धमकी, ह्याला पूर्णपणे त्यांच्या ऑफिसमध्ये बोललेलं आमच्याकडे ऑडिओ पण आहे, व्हिडिओ पण आहे. आम्ही उद्याच्या उद्या पत्रकार परिषद घेऊन हे सर्व व्हायरल नक्कीच करणार आहोत. नाही, तसला कुठला धमकीचा प्रकार मी केला नाही, कोणाला धमकी दिला नाही. आणि सगळ्यांना माहित आहे सिद्धाराम म्हेत्रे कसा आहे, काय आहे. कोणाला आजपर्यंत धमकी दिली नाही, कोणाला चापट सुद्धा मारल्या नाही, गोळ्या घालायची तर लांबची गोष्ट. तुम्ही जिल्हा परिषदला तुम्हाला उभा करून एक शेट घालवण्यापेक्षा कशाला हे करता, म्हणून त्यांनी त्याला मला तिकीट आता मिळत नाही म्हणून त्यानं गोंधळ सुरू केलेला आहे. पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात भव्य पायी मोर्चा काढण्यात आलाय. जवळपास 50 किलोमीटरचं अंतर पार करत हा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.